हॅलो फ्रेंड्स, हे बघा किती मस्त ऊन पडलं आहे आणि ही आहे जमीन. तर आता आपण असं घरात राहतो तर जमिनीवर पाय बिलकुल पडत नाही आहेत. तर असं थोडंसं आपण नाही का, म्हणजे जमिनीवर पण असे थोडीशी मातीमध्ये पण असं शूज मी काढलेले आहेत आणि असं शूज 2 पावलं असे मी चालते, पण आता नाही असं मी व्हिडिओ जास्त पकडू शकत. तर मग असं थोडंसं जमिनीवर पण आपलं थोडंसं पाय ठेवून पण आपण थोडंसं असं आपल्या हेल्थसाठी पण ही अशी पण एक्सरसाइज चालती बरं का. तर हे आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहे. तर मी काय असं पाय दाखवायचं नाही, असं ऊन पण बघा किती छान पडलेलं आहे. असं नेचरमध्ये येऊन थोडंसं आपण असं पण फक्त मी शूज काढून ठेवलेले आहेत. तर मग असं पण आपण थोडासा योगा टाईप असं आपण करू शकतो. तर हे जमिनीपासून जर आपल्याला, म्हणजे हे तर माहिती आहे ना, पहिलं लहानपण असंच गेलेलं आहे की मातीमध्ये खेळणं वगैरे, तर आपल्या तब्येती पण चांगल्या होत्या. तर हे असं एक्सरसाइज चालते. तर हे असं छान नेचर आहे. तर आपलं असं नेचरमध्ये एकदम मस्त वाटते हे बघा. आणि हे माती तर इतकं छान वाटतं, असं खरबूड वाटतं पायाला. आणि बघा ह्याचे हेल्थ टिप्स तर सगळ्यांना माहिती आहे काय असतं. तर हे असं चालतं बघा. तर अशी थोडेसे 4 पावलं आपले शूज काढून मी बसले आता इथं. तर आणि असं इतकं छान वाटतं असं मातीमध्ये. हे आहे आपलं हेल्थ केअरसाठी पण आपलं खूप छान आहे. विटॅमिन डी पण भेटतं आणि एकदम मस्त माझं हे. तर हे पण टिप्स फॉलो केलं तर आपल्या लाईफमध्ये खूप छान आहे. तर नक्की फॉलो करा. आणि मातीपासनं खूप छान पण वाटतं. असं 2 पावलं तरी आपल्या असं मातीमध्ये हे मस्त. फक्तच मी घरामधले व्हिडिओ नाही, असं फक्त घरामध्येच एक्सरसाइज किंवा वॉकिंग एक्सरसाइज नाही, ही एक्सरसाइज कशी वाटते. तर हे पण आपलं बेनिफिट आहेत आपल्या बॉडीसाठी. ऊन पण पडते शरीराला आणि हे असं मातीमध्ये असं चालणं पण खूप छान आहे. तर मग असं आपलं थोड्या वेळ बसायचं वगैरे, बाकी काय तवा मग असं चालतं. थोडंसं ऊन पण पडलं इथं. मग असं आपलं 7 ते 8पर्यंत असं चालतं. 7 ते 8पर्यंत आपलं बसायचं थोडंसं. आणि मग नंतर मग आपले रेग्युलर घरचे कामं व्यवस्थित आपलं लिंबू पाणी किंवा आवळा पाणी नाही का असं चालतं. तर ही मला वाटतं ही एक्सरसाइज खूप छान आहे. हे बघ असं तर चालू पण शकता. आम्ही अशी चालते, पण आता मी नाही एवढं मोबाईल पकडू शकत. हे काय आता ग्रास नाही आहे, उन्हाळा आहे तर पूर्ण ग्रास सुकलेला आहे आणि असं नेचर आहे. तर असं फिरणं पण खूप गरजेचं. फुलं आहेत असं, हे ह्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. ओन्ली घरातली कामं 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 हे असं मला तर नाही वाटत योग्य. तर मग आता ब्रीथिंगची एक्सरसाइज झाली, 2 राऊंड मारले छानपैकी. आणि आता असं हे बघा माती बघा, असं मातीमध्ये इतकं छान वाटतं ना. आपल्या डोळ्यासाठी चांगले, हेल्थसाठी पण चांगले. मातीपासून आपण खूप लांब गेलो आहे तर आपण मातीपासून जोडायला पाहिजे ना. म्हणजे आपण मातीच्या कनेक्टमध्ये राहिलंच पाहिजे, असं नाही का. तर आपल्या हेल्थसाठी पण खूप छान आहेत. अर्धे आजार तर असं नेचरमध्ये येऊनच संपून जातात. तर फ्रेंड्स, खरंच जावा. खरंच असं कुठं पण असेल आपल्या जवळ आसपास, नुसतं बिल्डिंगी झाल्यात, घरं झाले, मग गावी असतं सर्वांचं. पण हे आपल्यासाठी वेळ, हे जर असं मोका भेटत असलं तर का सोडायचं आपल्या हेल्थसाठी. तर खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटते. गाव आहे माझं हे सुंदरसं. तर इथं मातीपासनं आणि हे चालूच आहे माझी एक्सरसाइज असं.